योगायोग बघा, सूर्य नेमका महादेवाच्या मंदिराच्या मागे आलाय आणि आपल्याला दृश्य असं बघायला भेटतंय की महादेव आपल्याला आशीर्वाद देत आहेत। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र जय शिवराय। मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये। तर आपण लॉकडाऊन मध्ये एक सिरीज बनवली होती, ओल्ड मुंबई पुणे हायवेच्या जवळची ठिकाणं। त्यातले जे प्रति बद्रीनाथ मंदिर होतं तिथे आज आपण चाललोय, जिथे शंकराची मोठी मूर्ती होती, जवळजवळ काहीतरी 52 फुटाची होती ती मूर्ती। तर तिथे आपण जाऊन आज तुम्हाला मी तिचं जवळून दर्शन घडवणार आहे। योगायोगाने आज आपल्याला मंदिर ओपन भेटलेलं आहे आणि आपण आता बघूया आतमध्ये मंदिरामध्ये काय काय दर्शनासाठी। आणि ती मोठी मूर्तीचं तुम्हाला जवळून दर्शन घडवतो मी। तुम्हाला जो आवाज मागे येतोय माझ्या, तो हा हायवेचा आवाज आहे, याच्या गाड्या जात आहेत तिथला आवाज आहे। आणि तो तिथे चौक फाटा आहे समोर, मुंबई पुणे हायवेच्या एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त। मंदिरामधून आतमध्ये आल्यावर तुम्हाला उजव्या हाताला पहिले हे मंदिर लागतं। तिथे तुम्ही बघू शकता पंचधातूमध्ये बनवलेली एक शंकराची छोटी मूर्ती आहे। त्याच्या साईडला विठ्ठल रखुमाईचं बघू शकता 2 मूर्त्या आहेत आणि मध्ये साईबाबा बसलेले आहेत। सूर्यमालिकेतले जे 9 ग्रह आहेत त्यांची इथे मूर्ती दिलेली आहे, प्रत्येकाची वेगळी मूर्ती आहे। तर तिसरं मंदिर म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे, मारुती राया। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर एकंदरीत तुम्हाला इथे 3 मंदिरं भेटतील। पहिले ते साईबाबांचं मंदिर, त्याच्यानंतर हे 9 ग्रहांचं मंदिर आणि हे मारुती रायाचं छोटं मंदिर। आता आपण जाऊया मुख्य मंदिराकडे। प्रति बद्रीनाथ असं का ओळखलं जातं याच्यावरून तुम्हाला समजेल, कारण मंदिराचं जे बांधकाम केलेलं आहे ते देखील की हुबेहूब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि शंकराची मूर्ती जे इथलं मुख्य आकर्षण आहे त्याचा मी एकदम जवळून व्ह्यू दाखवतो तुम्हाला। योगायोग बघा, सूर्य नेमका महादेवाच्या मंदिराच्या मागे आलाय आणि आपल्याला दृश्य असं बघायला भेटतंय की महादेव आपल्याला आशीर्वाद देत आहेत। मुख्य मंदिराकडे जाण्याच्या आधी आपण इथे शनिदेवाचं दर्शन घेऊया। खाली शनिदेवाचं मंदिर आहे। मुख्य गाभाऱ्याचा जो समोरचा भाग आहे तो काहीसा असा दिसतोय। इथे तुम्ही सिंहाची प्रतिकृती बघू शकता, इथे सिंह आहे आणि त्या साईडला देखील सिंह आहे। त्याच्यानंतर इथे ह्या साईडला एक रक्षक आहे मध्ये, आणि तसंच सेम टू सेम रक्षक त्या साईडला आहे। मंदिराचं बांधकाम नवीन आहे पण जुन्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे पारंपरिक ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय। इथे मंदिराचं नक्षीकाम बघू शकता तुम्ही बारीक। जर तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारावर बघाल तर इथे 10 अवतार दिलेले आहेत श्री विष्णूंचे, पण हे 2 ऍक्च्युली पडलेत। ते बहुतेक इथे मत्स्य आणि कुर्म असतील, कारण वरती वराह आहे, त्याच्यानंतर नरसिंह, त्याच्यानंतर बटू, आणि जर या साईडला बघाल तर परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, त्याच्यानंतर खाली गौतम बुद्ध, आणि मध्ये हे अवतार कोणाचे ते ऍक्च्युअल मला पण माहित नाही, कारण 10वा जो अवतार आहे कल्की अवतार तो अजून झालेला नाहीये। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 अवतार तुम्हाला दिसतील। आणि त्याच्याच बरोबर समोरच्या साईडला म्हणजे उजव्या बाजूला, या साईडला पण आणि या साईडला पण, दोन्ही साईडला तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या दिसतील। फक्त ही जी मूर्ती आहे ती डायरेक्ट बनवलेली आहे, म्हणजे कारागिराने बनवलेली आहे, आणि ही स्वयंभू आहे। आणि इथून मग जेव्हा तुम्ही वरती याल पायऱ्या चढून, तेव्हा पहिले जे तुमच्या नजरेस पडतं ते महादेवाचं भव्य रूप, जे आपण आता समोरून जवळून बघूया एकदम।
आपण जो कड्यावरचा गणपती बघितला होता तशीच मूर्ती आहे ही पण, फक्त कड्यावरच्या गणपतीची नैसर्गिकरित्या तयार केलेली आहे आणि ही पूर्णपणे बांधलेली मूर्ती आहे. कलर थोडा फिक्का झाला आहे, जर याला कलर मारला तर लांबून पण नजरेस पडेल ही मूर्ती. हे जे माझ्यासमोर तुम्ही बघताय त्रिशूळाच्या दंडाचा खालचा भाग आहे, हाच केवढा मोठा आहे, जेणेकरून विचार करा तुम्ही त्रिशूळवरती केवढा मोठा आहे. आणि हे जे तुम्हाला काय दिसतंय ते इथे कैलास दाखवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे जो बर्फाच्छादित जो प्रदेश असतो तिथे शंकराचं मुख्य आपलं वास्तव्य असतं तसं करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ऍक्च्युली ते तुम्ही बघाल इथे फुटलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला दिसेल इथे तारा आहेत आणि हे पूर्णपणे बांधलेलं आहे सिमेंटनी. इथे शंकराच्या मागच्या बाजूला ही घंटाकर्णाची मूर्ती आहे. मी जर इथे नीट निरीक्षण कराल तर तुम्हाला समजेल की महादेवाच्या मूर्तीवरची जी बारीक डिटेलिंग आहे ती पण एकदम आखीव केलेली आहे, जेणेकरून लांबून पण ती दिसेल. म्हणजे आता हे हातावरच्या सापाचंच बघा, हातावरचा साप देखील इथे एकदम परफेक्ट बनवलेला आहे. त्याच्यानंतर चंद्रकोर आणि तोच साप वरती जो गळ्यातला साप आहे तो नागाचा हा फणा आहे, तो इथून ॲक्च्युली ऊन येते त्यामुळे दिसत नसेल तो. त्याच्यानंतर हे त्रिशूळ आणि याचा जो दंडक आहे तो एकदम सरळ नाही ठेवला आहे, तर इथे मध्ये जिथे शंकरांनी धरलं आहे तिथे पण डिझाईन केले. आणि त्याच्यानंतर इथे डायरेक्ट खाली महादेवाच्या गळ्यात जी माळ आहे ती देखील उठून दिसते लांबूनच, जी रुद्राक्षाची माळ आहे. आता आपण जाऊया मुख्य मंदिरामध्ये. इथे जर हे जे तुम्ही जे पिलर बघाल ते देखील प्राचीन पद्धतीने बांधण्यात आले. खरं तर मंदिर खूप नवीन आहे पण सगळं प्राचीन पद्धतीने केलेलं आहे. इथे हे कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे सध्या दोरी बांधलेली आहे, जेणेकरून देवाजवळ कोणी जाऊ नये. इथे वरती जर तुम्ही बघाल तर बद्री पंचायत असं नाव दिलेलं आहे. ते पाळणा दाखवला आहे, तो बहुतेक विष्णूचा पाळणा आहे. त्यानंतर नारद मुनी आहे, नारद मुनीच्या बाजूला नर आहे, त्याच्या बाजूला नारायणाची मूर्ती आहे आणि मध्ये मुख्य बद्रीनाथजी म्हणजे विष्णूची मूर्ती दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला उद्धवजी आहे, त्याच्या बाजूला कुबेरजी आहे आणि इकडे गरुडजी म्हणजे गरुडदेव. इथे तुम्ही बघाल जसं शंकराच्या मूर्तीच्या खाली केलेलं तसंच हे कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे. इथे पूर्णपणे कैलासात बसलेलं मंदिर आहे असं दाखवायचा प्रयत्न केलाय. समोर बहुतेक होम हवन करण्याची जागा आहे. हे जे तुम्हाला समोर सभागृह दिसतंय ते कुठल्या तरी कार्यक्रमाला करत असतील, तिथे पूजा वगैरे असल्यावर. तो समोर जो तुम्हाला दिसतोय तो इर्शालगड आहे. त्याच्या बाजूला ही जी भिंत दिसते ती ऍक्च्युली भिंत नाहीये, ते मोरबे धरण आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघाल तर तो एनडी स्टुडिओ आहे आणि इथे हे पूर्ण गार्डन केलेलं आहे मंदिराचं, जेणेकरून लोक येतील त्यांना भाविकांना दर्शनासाठी आणि बसण्यासाठी जागा असावी. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील या ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण ही शंकराची मूर्ती तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायला भेटणार नाही. आणि प्रति बद्रीनाथ म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रति बद्रीनाथ म्हणजे खूप काही आहे आपल्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.